अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज आपल्याला होळीची पूजा धुलीवंदन आहे आणि आपल्याला होळी पेटवायची आहे आणि प्रत्येक जण होळी पेटवून आपल्या दारामध्ये पेटवा। जर आपल्या दारामध्ये पेटवलं, शेजारी कुठं पेटवत असतील, आसपासला मंडळामध्ये असेल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये असेल तिथे पेटवत असतील। होळीमध्ये आपल्याला आपले वाईट गुण, आपल्या वाईट ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये दहन करायचे। तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या होळीच्या माझ्याकडून शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, नकारात्मकता, वाईट शक्ती, जे काय वाईट आहे ते आज तुमचं होळीमध्ये दहन होऊ दे, दहन करा आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, संपत्ती, आरोग्य, नोकरी, व्यवसाय जे काय आहे ते उत्तमाचं खूप चांगलं चालू दे असं मी प्रार्थना स्वामींना करते आणि तुम्हाला एक दोन उपाय सांगते। आज होळी पेटवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, एक गोष्ट टाकायची आहे। त्यामुळं तुमच्यातील नकारात्मकता, तुमच्यातले दोष, तुमच्यात काय वाईट शक्ती असेल, करणी बाधा असेल, नजर बाधा असेल, हे सगळं निघून जाईल। काय करायचं बघा, आपण आज सायंकाळी धुलीवंदनला होळी पेटवतो। त्यावेळेला आपण होळी पेटवण्यापूर्वी आपण काय करायचं, पिवळी मोहरी आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं। एका वाटीमध्ये तेल, तुमच्याकडे घरात भरपूर माणसं असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही तेल घ्या, मोहरी त्या पद्धतीनं घ्या। एक 2-4 माणसं असतील तर 2-3 चमचे तेल घ्या किंवा 4-5 चमचे तेल घ्या, एवढी मोहरी घ्या। त्यामध्ये वाटीमध्ये त्या तेलामध्ये मोहरी टाकायची, पिवळीच मोहरी पाहिजे, काळी मोहरी नको। हे दोन्ही मिक्स करायचं आणि प्रत्येकानं स्वच्छ जागेच्या ठिकाणी, हॉलमध्ये बसा, किचनमध्ये बसा, जिथे तुम्हाला बसता येईल, सोयीस्कर आहे, स्वच्छ जागा आहे तिथं सगळ्यांनी बसा आणि ती मोहरी आणि थोडं थोडं तेल आपण ते उठणं लावतो ना त्या पद्धतीनं आपल्या पायांना, हाताला, तोंडाला वगैरे चोळायची आणि त्यानंतर ती खाली पडलेली जी मोहरी आहे ती मोहरी सगळी गोळा करायची आणि एका वाटीमध्ये घ्यायची आणि ज्या वेळेला तुम्ही होळी पेटवता त्यावेळेला तुम्ही ती मोहरी त्या होळीमध्ये टाकायची। त्यामुळं काय होईल, तुमच्या प्रत्येकाच्या शरीरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, जे काय दोष आहेत ते सगळं तुमचं निघून जाईल, दहन होईल। हा पहिला उपाय। दुसरा उपाय बघा, जी होळी पेटवलेली असते त्या होळीची जी राख आहे त्या होळीची राख थोडी आणायची आणि त्यामध्ये पिवळी मोहरी थोडी टाकायची आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती राख आणि ती मोहरी त्या आपल्या घरामध्ये टाकायची। त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता, दोष जे काय आहे ते जाऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, सुख येईल, शांती येईल, तुमची अडलेली कामे पूर्ण होतील, काही ना काही कारणानं तुमच्या घरामध्ये दोष असतील ते निघून जातील। बघा, घर खूप मोठं आहे पण तुम्हाला घरात मन लागत नाही, तुम्हाला बेचैन होतं, ह्या गोष्टी घडत असतात, त्या निघून जातील। तुमच्या घरामध्ये खूप माणसं आहेत पण समोर असून एकमेकाशी बोलत नाहीत, समोरचा दिसला की आपली चिडचिड होते, आपल्याला त्याच्याशी बोलू वाटत नाही, ह्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा ह्या गोष्टीनं निघून जातील। त्यानंतर तुम्हाला एक मूठभर मोहरी घ्यायची आणि ती मोहरी संपूर्ण घरामध्ये फिरवायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाला क्लॉकवाईज 7 वेळा उतरायची आणि त्यानंतर ती मोहरी सुद्धा तुम्ही त्या होळीमध्ये दहन करायची। त्यामुळे तुमच्या घरावरचा दोष, घरातले वास्तू दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती, करणी बाधा जी कोणी केली असेल ती सगळी निघून जाईल। हे तुम्ही जे मी सांगितले ते नक्की करा। होळीच्या राखेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी दहन करता वाईट, त्या सगळ्या गोष्टी वाईट जाऊन तुमच्या घरामध्ये सुख येतं, हे मी निश्चित सांगते। कारण होळी म्हणजे काय, आपण ज्या काय आजपर्यंत केलेल्या चुका, वाईट दोष, वास्तू दोष किंवा आपल्या घरामधली इडापिडा सगळं त्यामध्ये दहन करायचं आहे।
हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही जर केला तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल नक्की होतील. तुम्ही कष्ट करत असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, आलेले पैसे टिकत नसतील तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये नक्की त्याचा फायदा होईल. तुमच्या घरात यश येईल, मुलांच्यात म्हणजे पतीच्यात, मुलींच्यात, शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात. तुम्ही स्वतः व्यवसाय करत असाल, पार्लर वगैरे, टेलरिंग, त्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होत जाईल. हे निश्चित करा. हा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधित सगळ्यांना शेअर करा. आज तुम्हाला शक्य असेल तर करा शेअर. कुणाचं नाही कुणाचं वाईट जर असेल तर त्याचं चांगलं उद्या असं मी मनापासून सांगते तुम्हाला. नेहमी तुम्ही सगळ्यांचं चांगलं चिंता, नेहमी तुम्ही सगळ्यांना चांगलं त्यांच्याबद्दल विचार करा. स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील. जर तुमच्या मनात वाईट असेल दुसऱ्याबद्दल तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. ओटावर एक आणि मनात एक कधीही ठेवू नका. इथेही गोड ठेवा, इथेही गोड ठेवा. तुमचं सगळं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील. दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून आतून तुम्ही जळू नका. तुम्ही मन प्रसन्न ठेवा. त्यांचं चांगलं झालं आनंदी व्हा. तुमचंही महाराज आज नाही उद्या नक्की आनंद करतील. जो कोणी महाराजांच्या जवळ गेलाय तो कधीच दुःखी राहिलेला नाही, दुःखी होणार नाही. आज नाही उद्या त्याचं सगळं संकट जाऊन सुख येणार हे निश्चित. थोडा कड काढा. स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा बघतात आणि तू किती टिकतोस माझ्याजवळ हे बघतात आणि त्यानंतर तुम्हाला फळ देतात. तुम्ही निश्चित हे उपाय करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ऑल बटन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे उपाय ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. आणि अजून एकावरून सांगते की माझ्या मुलीनं सीमंतिनी गरुड लाईफस्टाईल असं ब्लाऊजच्या डिझाईनचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तिचाही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.